भाजप शिवसेनेमध्ये अजूनही जागांचा तिढा सुटलेला नाहीये। काल शिंदे सेनेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटलेत। काय नेमका फॉर्म्युला ठरलाय किंवा किती जागा देणार यावर आपण बोलणार आहोत। शिवसेनेचे नेते आहेत रवींद्र दंगेकर। खरं तर 2 दिवसावर शेवटची मुदत येते फॉर्म भरायची, अजून जागांचा तुमचा तिढा सुटला नाही भाजपसोबत। मी आपल्याला मागच्या वेळेलाच आपल्याशी चर्चा केली होती, त्यावेळेला मी हे बोललो होतो की शेवटच्या मिनिटापर्यंत निवडणुकीची गणितं ही बदलत असतात आणि त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता झालेली आहे। त्याचा कारण हे की अफवा पसरवल्या जातात आणि युतीची बैठक झाली, ह्या जागा गेल्या त्या जागा गेल्या, 5 दिल्या, 2 दिल्या, 4 दिल्या, 10 दिल्या, ही चर्चा आहे। कार्यकर्त्यांना मी मागच्या आठवड्यातच सांगितलं की तुम्ही अफवेवर बळी पडू नका, की जेणेकरून हे अफवा असतात राजकारणामध्ये, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खर्ची करण्याचं काम असतं। ह्या सगळ्या गोष्टी आपण डोक्यात घेतल्या पाहिजेत आणि राजकारणाची लढाईची जोड असल्याशिवाय आपण पुढे जात नाही। तर कार्यकर्त्यांनी शांत राहिलं पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षच कार्यकर्त्यांचा असं नेहमी बोलतात आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा हा पक्ष आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिंदे साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आपल्याला समोर जायचं आहे। काय आदेश येऊ, शेवटी पक्षप्रमुख जे सांगतात तेव्हा त्यांचा आदर ठेवणं किंवा त्यांचं पक्षाच्या दृष्टीने त्यांची भूमिका असते आणि ती भूमिका त्यावेळेला पक्षाची भूमिकेचा सन्मान कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। काल काही कार्यकर्ते मुंबईला गेले, तर असं तुमच्या माध्यमातून कळलं मला, असं उडत बातमी होती। तर कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे, कारण कार्यकर्त्यांना जे काय आश्वासक म्हणजे जे काय देणार आहे ते एकनाथ शिंदे साहेब देणार आणि त्यांची भूमिका कार्यकर्ते त्यांनी कानावर पोचवलेली आणि मला असं वाटतं की शिंदे साहेब सगळ्यांना मान सन्मान देतील, हा मला विश्वास आहे। खरं तर कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सोबळाव लढा जर 10-15 जागा मिळणार असेल तर गेले 7-8 वर्षापासून कार्यकर्ते जे काम करतात त्यांचं काय नाही। याच्यामध्ये आता बघा, आपण बघितलं असेल तर पुण्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर प्रचंड वेगळं पण त्याच्यामध्ये आलं आहे। आता काही गोष्टी पक्षाच्या भूमिकेत म्हणून बोलता येत नाही, पण कार्यकर्ता हा शेवटचा श्वास घेतो आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता सापडणार नाही अशा परिस्थितीमध्ये तो हरून जाईल। म्हणजे आपण म्हणतो की कार्यकर्त्याची जात जी असते ती जातच संपुष्टात येईल। ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता भेटणार नाही, कुठल्याच पक्षाला कार्यकर्ता भेटणार। भाजप कुठलीही बोलणी करायला तयार नाही तुमच्यासोबत। 10-15 जागा, काल त्यांची एक बैठक झाली ते म्हटले की आम्ही 10-15 जागाच्या वर काही जागा देणार नाही शिंदेगड। नाही, शेवटी तो शिंदे साहेबांचा काय घ्यायचं आणि काय द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार तो पक्षप्रमुखांचा असतो, पक्षाच्या नेत्यांचा असतो, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतील। पण मी परत एकदा सांगतो की कार्यकर्ता भेटणार ना, कुठल्याच पक्षाला कार्यकर्ता भेटणार। जागेवर मान्य असाल तुम्ही, स्वतः पुण्यातले कार्यकर्ते आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या शिवसैनिक आहेत, निवडणूक लढायला तयार आहेत। माझ्या भूमिकेला, पक्षाच्या भूमिकेपुढं माझ्या भूमिकेला काही तसा अर्थ राहत नाही, कारण माझ्या भूमिका तर मी 165 लोकांची यादी साहेबाजवळ दिली आणि अनेक कार्यकर्ते थांबलेले आहेत, इच्छुक आहेत, पण आता शेवटी पक्षप्रमुखांनी लाईन अप केल्याशिवाय आम्हाला हे पुढं काय बोलता येत नाही। त्यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार ही ठरलेलंच आहे। नाही हे मी सांगितलं, शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत भूमिका वेगळ्या असू शकतात आणि ते होऊ शकतात, त्याचा निर्णय ते घेतील, पण काही होऊ शकतं। शिवसेनेविरोधात पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येणार आणि सोबत अजित पवार असणार अशी एक चर्चा आहे, ते त्यांची जवळपास निश्चित झाले, काय वाटते? नाही, सगळ्यांना ज्याच्या भूमिका त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। सगळे सामाजिक कार्यकर्ते पुण्याच्या विकासासाठी जो तो आपली लाईन अप पक्षाची करू शकतो आणि ज्या पद्धतीनं मी सांगितलं ना की असं राजकारण बघताना मला 35-40 वर्ष असं बघितलं नाही मी। ह्या 5 वर्षात 7 वर्षात जे चालले ना, हे कार्यकर्त्यांना भूषण नाही, हे कार्यकर्ता संपुष्टात आलेला आहे आणि कार्यकर्ता मला ना वाटत आहे आमच्या भागामध्ये उद्या कार्यकर्ता दिसणार नाही। जर हे सगळं कमर्शियल पद्धतीचं जर राजकारण जर आलं असेल आणि जनतेला हे आवडत असेल कुठले, तर ह्याच्यापासून जनतेने आता बोध घ्यावा, नाही तर शेवटी आपल्या शेजारी आपल्याला दवाखान्यात न्यायला कार्यकर्ता जिवंत राहणार नाही। खरं तर कार्यकर्ता राहणार नाही तुम्ही म्हणताय। काल एक खरं तर पुण्यातले तुमचे मित्र दुसऱ्या राजकीय पक्षात असले तर तुम्ही म्हटले होते प्रशांत दादांनी राजीनामा दिला, प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, आणि ते सगळे सांगितलं की मी राजकीय जीवनात असेल मात्र पार्टीसोबत आता नाही।
नाही बघा प्रशांत, मी म्हणतोय कार्यकर्ता एका दिवसात जन्म घेत नाही, त्याला वर्ष काम करावं लागतं, सिस्टीम माहिती व्हावी लागते. नंतर त्या सिस्टीममध्ये आता कसं असतं, आपण एखादं झाड लावलं आणि त्याला फळं यायला काय एका दिवसात जातात का, त्याला एक 10-5 वर्ष जातात. आता फळं यायची वेळ आली. प्रशांत दादा एक झाड आहे, एक वृक्ष आहे आणि ते झाड लावलेलं आहे, समाजाने लावलेलं आहे, कार्यकर्त्यांनी त्याला ताकद दिली, तो सर्वसामान्य कुटुंबात. आता समाजाला काहीतरी द्यायची त्याची वेळ आली. पण आता जर अशा वेळेला जर तो जर बाजूला पडत असेल किंवा एका विचारधारेतून त्याला आवडत नसेल, पण शेवटी समाजासाठी आपल्याला एक रस्त्यावर लागतं, आपल्या मनाला म्हणजे आपल्या विचाराला बी जरा बांधून टाकावं लागतं एका बाजूला. समाजासाठी समाजाला जे आवडतं ते त्याच्यासाठी जावं लागणार, का तर जनतेला जे आवडतं त्याच्याच काम करावं लागेल. शेवटी संघर्षाच्या भूमीतून किती वर्ष काम करणार आणि किती शेवटी ज्यांच्यासाठी संघर्ष करतो तेच जर मागं नसेल तर मग कोणासाठी लढायचं, हा बी विषय. मग समाजाला जे आवडतं ते त्यांनी करावं. तुम्ही बोलणार का प्रशांत जगतापांशी? प्रशांत दादा तर माझा चांगला मित्र आहे. मला तर त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. म्हणजे त्याची विचारधारा कुठल्या असते, पण एक कार्यकर्ता म्हणून मी नेहमी म्हणतो, कार्यकर्ता एका दिवसात जन्मत नाही. तो वाण्याच्या दुकानात विकत मिळत नाही की समाजसेवा 10 रुपयाची द्या, असं नाही. ते रक्तातून लागतं, त्याच्या कार्यातून तयार होतो. आणि जे आहे ते नेते तो विषय, पण हा कार्यकर्त्यांच्या मुशीतून तयार झालेला प्रशांत दादा. त्यामुळे दादाचा विषय, दादानी निर्णय आजही राजीनामा द्यायचा घेतला असेल तरी त्यांनी 1-2 दिवस थांबव. जो काय विचार करायचा तोपर्यंत शांत पद्धतीने करा, गडबड करू नये. कारण गडबड केली की शेवटी एखादं चुकलं की मग पुढं ते निस्तरता प्रचंड अडथळे असतात, गतिरोधक असतात. खरं तर आता जागा वाटपाची शांतिम सेना किती जागा शिवसेनेने पुण्यात लढावी अशी तुमची स्वतःची वैयक्तिक नेते म्हणून आणि एकनाथ शिंदेना तुम्ही काय मागणी करणार आहात? मी 165 जणांचा अहवाल दिलेला आहे. माझी भूमिका तर कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मन समाधान झाल्याशिवाय पुढची चर्चा केल्यावर साहेबांनी निर्णय घ्यावा ही सगळ्यांनीच विनंती केली, मी विनंती केलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपली भूमिका बघा, निवडून आलेलं मोठं काय करतो का नाही, हरला तर काय लय मोठं करतो का नाही. समाजामध्ये काम करणारी जमात संपत चालली. म्हणजे कार्यकर्त्यांची जमात ही संपत चालली आणि ती ह्या निवडणुकीत संपुष्टात येईल. नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातले राजकारण पाहता पुण्यात येणाऱ्या काळात कार्यकर्ता राहील का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय. त्यामुळं निवडणुकीच्या जागा वाटप असतील, इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्याची संख्या असेल किंवा निवडणुकीची हे सगळी प्रक्रिया सुरू असताना काल प्रशांत जगतापांचा राजीनामा असेल, या सगळ्यांवर आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत शिवसेना भाजपच्या बाबत काय निर्णय होतो त्याच्याकडे सर्वांचं आता लक्ष आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.